विदर्भात बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलंय। मतदार 2-2 हजारांमध्ये विकले जातात असं वक्तव्य करतानाच त्यांनी काही आक्षेपार्ह आणि असंविधानिक शब्दांचा वापर केलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार 2 हजारांमध्ये विकले गेल्याचं बोलताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। मतदार हे 2-2 हजारांमध्ये विकले जातात असं त्यांनी वक्तव्य केलं। तर विधानसभा निवडणुकीत मतदार 2-2 हजारांमध्ये विकले गेल्याचं बोलताना त्यांनी काही आक्षेपार्ह आणि असंविधानिक शब्दांचा वापर केला आहे। आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही। फक्त दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले। मायला 2-2 हजारात, 5 हजारात। तर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। उमेश, संजय गायकवाडांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं पाहायला मिळतंय। मतदार 2-2 हजारांमध्ये विकले जातात असं बोलताना त्यांनी काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, असंविधानिक शब्दांचा वापर केला की ज्याचा उल्लेख आपण करू देखील शकत नाहीये। पुन्हा एकदा त्यांचं वादग्रस्त विधान आहे। शुभम, संजय गायकवाड सातत्याने म्हणजे नेहमीच असे वादग्रस्त वक्तव्य जे ते करत राहतात आणि यावर नेहमी कारवाईची मागणी केली जाते किंवा मग त्यांना राजकीय विरोधकांची टीकाही मोठ्या प्रमाणात त्यांना सहन करावी लागते। मात्र तरीही सातत्याने त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जातात। आता ते नव्याने आमदार म्हणून निवडून आलेत आणि आमदार निवडून आल्यामुळे त्यांच्या तालुक्यात म्हणजे मातोळा तालुक्यात ते काल गेले होते। जयपूर हे गाव होतं। अशा अनेक गावांमध्ये जात आहेत जिथं त्यांचा सत्कार सुरू आहे। मात्र सत्कार सुरू असताना त्यांनी थेट जे ग्रामस्थ आहेत त्यांनाच या सगळ्या भाषणादरम्यान शिवाची लाखोली वाहिली असं म्हणावं लागेल। कारण थेट दारू, मटण आणि 2 ते 5 हजार रुपयांमध्ये तुम्ही विकले गेलात अशा प्रकारचा आक्षेपार्ह वक्तव्य जे त्यांनी केलेलं आहे। नक्कीच आता या सगळ्या वक्तव्याची राजकीय जी टीका टिप्पणी ती देखील सुरू होईल। विरोधक त्यांच्यावर पुन्हा एकदा तुटून पडतील। मात्र असं होत असताना काही कारवाई त्यांच्यावर होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ते स्वतः आमदार आहेत आणि आमदार असताना अशा प्रकारचं जर वक्तव्य मतदारांबाबत केलेलं आहे त्यामुळे याबाबतची अद्यापही कुणी तक्रार केलेली नाहीये। मात्र जर तक्रार झाली तर नक्कीच ते पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकतील। पण यासोबतच जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना ज्या प्रकारे त्यांनी शिव्या घातल्या त्यामुळे तिथेही त्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची नाराजी आहे। पक्षाकडून आता काही कारवाई केली जाते का हे सगळा संदर्भ यामध्ये असणारच आहे। मात्र पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं एवढं म्हणावं लागेल। शुभम, अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।